झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यातल्या या स्फोटांमुळे दयानंद पाटील हे नाव आता चर्चेत आलंय। पाटील हा पुण्यातल्या उरोळी कांचन भागात राहणार असून त्याच्या हातातल्या पिशवीत काल स्फोट झाला होता। यात पाटील जखमी झालाय, त्यामुळे दयानंद पाटील हे स्फोटाचे बळी आहेत की संशयित असा प्रश्न निर्माण झालाय। बुधवारी रात्री पुण्यात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामुळे पुण्याजवळचं उरोळी कांचन हे छोटंसं गाव चर्चेत आलेलं आहे। कारण या बॉम्बस्फोटामध्ये जी एकमेव व्यक्ती आहे जखमी झालेली दयानंद पाटील, ती या उरोळी गावातील राहणारे आहे। आपण आता या उरोळी कांचनमध्ये आहोत आणि दयानंद पाटील ज्या मेहत्रे चाळीत राहत होते त्या मेहत्रे चाळीसमोर आपण सध्या आहोत। आपण पाहू शकतो ही मेहत्रे चाळ आहे आणि हे जे घर आहे ते दयानंद पाटील यांचं घर आहे। या घरामध्ये मागील 1 वर्षापासून दयानंद पाटील इथे राहायला आलेले होते। त्याच्या आधी 2 वर्ष तांबे वस्ती म्हणून आहे उरोळी कांचनमध्ये, त्या ठिकाणी ते राहत होते। दयानंद पाटील यांच्याविषयी त्यांचे शेजारी असतील किंवा त्यांचे मित्र असतील, कोणीही या ठिकाणी काहीही बोलायला तयार नाहीये। दयानंद पाटील यांचा जास्त संपर्क नव्हता। 1 वर्षापूर्वी या चाळीत राहायला आले होते, त्यामुळे शेजारी असतील किंवा इतर कोणी त्यांच्या ग्रामस्थ असतील, कोणीही काही माहिती सांगायला नाही, कोणी येऊन पुढे बोलायला तयार नाही। त्यांचे जे इतर मित्र होते या गावामधले, त्यांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती मिळते। त्यामुळे इथील ग्रामस्थ या घटनेविषयी दयानंद पाटील यांच्याविषयी अधिक काही माहिती द्यायला, काही बोलायला तयार नाहीयेत। दयानंद पाटील यांची जी पार्श्वभूमी पाहतात, आतापर्यंत पोलिसांनी जी माहिती दिली आणि आता ही पार्श्वभूमी त्यांची पुढे आलेली आहे, त्यामुळे ते संशयित म्हणून आतापर्यंत त्यांना समजलं जात होतं किंवा त्यांच्याकडे संशयित म्हणून पाहिलं जात होतं। मात्र तशी परिस्थिती नसण्याची शक्यता आहे। थोड्याशा लालसेपोटी त्यांनी ते अण्णांच्या हजारांचं जे आंदोलन होतं बालगंधर्व समोर, तिथनं जी पिशवी उतरली आणि त्यांचा स्फोट झाला अशी शक्यता आहे। त्यांचा जो व्यवसाय आहे, त्यांचं शिक्षण आणि त्यांची फॅमिली बॅकग्राऊंड आणि ते उरोळीमध्ये ज्या ठिकाणी राहत आहेत ती सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर ही शक्यता कमी होते की दयानंद पाटील जे आहेत त्यांचा या बॉम्बस्फोटामध्ये काही हात असेल किंवा स्फोटांमध्ये काय असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह नितीन पाटोळे, झी 24 तास पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।